ध्वजारोहणाला सुरुवात झाली आहे। माननीय मंत्री महोदयांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण होत आहे। लागलीच पोलीस बँडवर राष्ट्रगीत आणि राज्यगीत होईल। सगळ्यांनी आपल्या जागेवर उभं राहायचं आहे। जिल्हा परिषद अध्यक्षा, जिल्ह्याचे सर्व आमदार, लोकप्रतिनिधी, उपस्थित अधिकारी, कर्मचारी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो। भारतीय स्वातंत्र्याला नुकतीच 75 वर्ष पूर्ण झालेली आहे। स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान, राज्यघटना असावी म्हणून घटना समितीची स्थापना करण्यात आली। या समितीचा मसुदा समिती अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या सर्वसमावेशक अशा राज्यघटनेचा आपण 26 जानेवारी 1905 रोजी आज स्वीकार केला। या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या आज 74वा वर्धापन दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। अल निनोच्या प्रभावासह पर्यावरणीय विविध कारणामुळे धुळे जिल्ह्यात गेल्या वर्षी कमी पाऊस झाला। त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश भागात दुष्काळ सदृश परिस्थिती आहे। शासनाने शिंदखेडा तालुक्यात दुष्काळ जाहीर केला। धुळे, साक्री व शिरपूर तालुक्यात 28 महसूल मंडळामध्ये सुद्धा दुष्काळाच्या सवलती लागू केलेल्या आहेत। जे जाधव मंचावरील मान्यवरांना सलामी देताना प्लाटून क्रमांक 1 राज्य राखीव पोलीस बल क्रमांक 6 अत्यंत शिस्तीचं दर्शन आपल्याला दिसत आहे। खऱ्या अर्थानं डोळ्याचे पारणे फुटत आहेत। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण हा प्रसंग अक्षाने साजरा केला पाहिजे। हा आमचा राष्ट्रीय सण, राष्ट्रीय उत्सव आहे। प्लाटून नंबर 2 राज्य आणि पोलीस उपनिरीक्षक श्री प्रकाश नाना शिंदे, मार्कर पोलीस हेड कॉन्स्टेबल 33 श्री रवींद्र हरी अहिरे। प्लाटून क्रमांक 3 चं आगमन होत आहे। धुळे जिल्हा पोलीस दल पुरुष प्लाटून कमांडर आहे चौधरी। मंचासमोरून सलामी देत जाताना यानंतर प्लाटून क्रमांक 4 धुळे जिल्हा पोलीस दल, खऱ्या अर्थानं आमच्या महिला देखील वाघाच्या काळजाच्या आहेत। केशव राठोड। पुन्हा प्लाटून क्रमांक 6 पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे, प्लाटून कमांडर आहे पोलीस उपनिरीक्षक श्री विनायक बारकू मोरे। मार्कर आहे आमच्या समाजाचं आणि राष्ट्राचं संरक्षण करण्यासाठी आम्ही सदैव तयार असल्याची ग्वाही हे आमचं पथक प्लाटूनचे तरुण आम्हाला देत आहेत। प्लाटून क्रमांक 7 धुळे जिल्हा होमगार्ड पुरुष, मार्कर होमगार्ड 3291 श्री सचिन शब शिगवन। प्लाटून क्रमांक 8 धुळे जिल्हा होमगार्ड महिला, होमगार्ड सार्जंट रुखसाना बशीर अली सय्यद। पथक क्रमांक 9 छत्रपती शिवाजी सैनिक विद्यालय मोराणे बानेर दर्शक आहे। आणि म्हणून आम्ही भारतीय म्हणून आज जोरदार टाळ्यांच्या गजरात या तरुणांचा उत्साह आम्ही वाढवला पाहिजे। यानंतर पथक क्रमांक 10 SRP बॉईज शासकीय विद्यानिकेतन विद्यालय। मंचासमोरून जाताना हे विद्यार्थी आमच्या उद्याचं समाजाचं, देशाचं भविष्य आहे आणि उज्ज्वल आहे असं आम्हाला इथं दिसतं।
प्रथम क्रमांक खऱ्या अर्थानं वयाने लहान असले तरी तारुण्याच्या दिशेनं चालणारा हा आमचा वर्ग आमच्या देशाचे भविष्य आहे. अहिरे मुलांच्याच खांद्याला खांदा लावून आम्ही देखील देशसेवेमध्ये मुलींचा हा वाढता सहभाग नक्कीच समाधानकारक आहे. पथक क्रमांक 14 स्काउट बॉईज आणि गर्ल्स कौनसावी सेवा योजना NSS विद्यावर्धिनी कॉलेज धुळे नॉट मी अशा पद्धतीचा संदेश आपल्याला हे तरुण मुलं देत आहेत. दर्शक राजश्री किशोर जाधव, सेकंड दर्शक चेतन ईश्वर पवार, मार्कर कल्पेश संजय भोई या पथकाचं नेतृत्व करत आहेत. त्यानंतर फॉरेन्सिक व्हॅन API विनोद खरात आणि ASI विभागाचे चलचित्र वाहन याच्या माध्यमातून विविध प्रकारची जनजागृती. तर दंगल नियंत्रणासाठी वरून वॉटर कॅनॉन जिथं कुठे मोठ्या प्रमाणामध्ये अशा आहे. या जवानांना आगीशी घेऊन आमच्या समाजात सातत्यानं ते सुरक्षा करत असतात. अनिश ठाकरे, श्री कैलास बेडसे, श्री सुनील शिंदे, श्री दीपक संदेश देत इतकं सुंदर चित्र आम्हाला आमच्या धुळे जिल्ह्यात दिसत असताना आम्ही टाळ्या वाजवताना कुठेतरी कमी पडतोय की काय असं वाटतंय. वाघ इकडे एक म्हणा नेमका चांगला सीन आहे. येडा झाला वाघ. मंत्री महोदयांना अभिवादन करत हा नृत्याविष्कार इथं पूर्ण होताना दिसत आहे. आपल्या भारत देशाची एकात्मता ज्या पद्धतीने आहे, एकतेचं प्रतीक, एकमेकांना सहाय्य करून अति सुंदर मनोरा. जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी. अति सुंदर, उत्कृष्ट.